कॉन्टिनेंटल प्रकाशनाने जेव्हा माझी पुस्तकं प्रकाशित केली, त्यांची नावं होती ओजस्विनी, संगिनी. याच्यामध्ये ज्या काही कविता आहेत त्या कविता लोकांपर्यंत पोचवायला, त्या कवितांचं जर आपण संगीतामध्ये रूपांतर केलं तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्याला रसिकांपर्यंत नेता येईल असं भावलं, असं वाटलं. अतुलजी आणि आम्ही एका कार्यक्रमानिमित्त एकत्र भेटलो होतो. त्याच्यानंतर आमचं असं बोलणं झालं एका मीटिंगमध्ये की आपण त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम करूयात. म्हणजे त्यांच्या काही कविता लिहिलेल्या आहेत तर त्या कवितांचं सादरीकरण आणि त्याला अनुसरून कुठली तरी गाणी, पॉप्युलर आहेत ती गाणी, अशी आपण कार्यक्रम करूयात. मग मला वाटलं की इतकी सुंदर काव्य लिहिलेलं आहे तर मग तेच का नाही आपण चाल लावून प्रेझेंट करत. म्हणून मग मिलिंदला आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि मिलिंदला विचारलं की तू त्यांच्या चाली करशील का. त्यांचं काव्य सगळी पुस्तकं वाचायला दिली आणि त्याला विचारलं की हे तू कंपोज करू शकशील का. आणि मग त्या ह्याच्यातनं हळूहळू एक एक पायरी पुढे जात जात फायनली एक दिवस अल्बम करायचा असा निर्णय झाला आणि आज रोमांच तुमच्यासमोर आहे. सप्टेंबर 19ला पहिलं गाणं झालं. आता ते झालं केलं वगैरे वगैरे सगळं गोष्ट वेगळी, परंतु गंमत अशी याची की ते गाणं करायच्या आधी मला त्याचं संगीत मिळालं मिलिंद कुलकर्णींकडनं. आता या सुरांवरती गाणं लिहायचं हे मला आयुष्यात पहिल्यांदाच करत होतो. पण नंतर त्या सुरांची जादू एवढी प्रचंड होती की त्याच्यावरती मी पहिलं गाणं लिहिलं, धुंद या चांदण्याचा मलमली स्पर्श. धुंद या चांदण्याचा मलमली स्पर्श हा, धुंद या चांदण्याचा मलमली स्पर्श हा. दुसरं गाणं आम्ही केलं सावळ्या घना. आणि सावळ्या घनानी जे काही आम्हाला एक वेगळंच प्रोत्साहन दिलं की आम्हाला असं वाटलं की वी आर अ टीम. सावळ्या घना जरा थांबना. माझं शूटिंग पहिल्यांदा जेव्हा ठरलं होतं तेव्हा ते गुरुवारी ठरलं होतं. मी ऑलमोस्ट 2-2:30 वाजता काहीतरी वेळ ठरली होती तेव्हा मी आले तिकडे आणि 3ला जे लाईट गेले ते संध्याकाळी 7पर्यंत लाईट आलेच नाही. आत्ता येतील नंतर येतील करत आम्ही तासन तास तिकडे वाट बघत बसलो होतो. आणि त्या पूर्ण 2 ते 7 मध्ये 3 ते 7 मध्ये मिथिलेशनी इतका टाइमपास, इतकी आम्ही धमाल केली. त्याचे वेगवेगळे त्यांनी गाणी ऐकवली, त्यांनी वेगवेगळे किस्से सांगितले. पूर्ण 3 ते 7 आम्ही इतके हसलो की जेव्हा 7 वाजता लाईट आले तेव्हा असं लक्षात आलं आता हसून हसून वाट लागलेली आहे आणि आता गाणं गाऊ शकत नाही. त्या दिवशी आम्ही ते सेशन बंद केलं आणि परत नेक्स्ट डे ठरवलं आणि तेव्हाच ते गाणं रेकॉर्ड झालं. सावळ्या घना जरा थांबना. चाल घडल्यानंतर गायक डोळ्यापुढे येतो. म्हणजे 2 गोष्टी आहेत, एक तर गायकाला डोळ्यापुढे ठेवून चाल करा किंवा चाल झाल्यानंतर ही चाल कोण गाऊ शकेल. तर गाण्याची जेव्हा गायक निवडले तेव्हा ऑलरेडी चाल झाली होती आणि चाल झाल्यानंतर गायकांचा विचार केला की अरे ही चाल अशी झाली पण ही चाल कोण चांगलं गाऊ शकेल. एक गाणं स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजामध्ये वाटलं की अरे हे गाणं हे त्यांच्या आवाजात खूप छान पोचलं जाईल. रात राणी उमलताना तुझ देतो साद मी माझ्या प्रिया, हात देना माझिया हाती प्रिया. मस्त आलं. ओके, राचा फक्त स्टार्टिंग फक्त मला थोडी कळला मी शहर रात राणी उमलताना. कुठल्या तरी एखाद्या पानावरती लिहिलं होतं रातराणी उमलताना आणि मी सहज म्हणालो रातराणी उमलताना आणि ते सालीने उचलून धरलं. ॲक्च्युली त्या गाण्याचा आणि त्या याचा काहीच संबंध नव्हता. आणि रातराणी उमलताना पहिली चाल मिळाली, चालीला चाल मिळाली. हात देना माझिया हाती प्रिया, सजली स्वप्ने कळावी शहर रात राणी उमलताना, रात राणी उमलताना. नाना
ना रात राणी उमलताना हाक देती कुंद कांती आसमंती गारवारा चांदणी ही देती इशारा साज चंद्राचा भास पुनवेचा आज या प्रीतीचा मेघ बरसावा साज चंद्राचा भास पुनवेचा आज या प्रीतीचा मेघ बरसावा बंधने सुटली मनीची तू ये न जरा रात राणी उमलताना रात राणी उमलताना रात राणी उमलताना. चलो काहीतरी खाऊन घेतो. रात्रीचे 10 वाजलेत आणि 12 वाजले. मला वाटतं पहाट पण होईल आज. गेला कुठे सांगा मोहन मुरारी गेला कुठे सांगा मोहन मुरारी मिटली नाही माझ्या नयनीची पापणी यमुना पार मी धाडीला अगाध प्रीतीच्या शब्दप्रधान. त्याच्यानंतर आरतीताईंसाठी स्पेशल गाणं लिहिलं गेलं रात्र झाली फार, की ती कन्सेप्ट खूप वेगळी गेली आपण, की प्रियकर प्रेयसीला घरी सोडायला चाललाय आणि प्रेयसी जी आहे ती म्हणते की आता रात्र झाली, मला तुला सोडलंच पाहिजे, परंतु मला सोडून जाताना तुझा तू आवेग थांबवला पाहिजे. रात्र झाली फार त्यात अवसेचे एंड में थोड़ा ज्यादा फेड आउट जैसा हो रहा है, थोड़ा वहां तक तारीरा, इसके बाद फेड आउट. रात्र सरली अन्नाला एक जादूगार रात्र सरली अन आला एक जादूगार कशी लपवू आता तुझ्या भीतीचा चाल आधी बनली, चाल बनल्यानंतर एक आयडिया आली की नाही रे हे गाणं या गायकाच्या आवाजामध्ये हे चांगलं वाटेल, ही गायिका चांगलं गाऊ शकेल. आणि मग नंतर आम्ही गायकांचा विचार केला आणि मग त्यांना विचारलं. ती परिघातून आली आणि केंद्रबिंदू झाली, ती चांदण्यातून आली आणि कौमुदी झाली, ती चांदण्यातून आली आणि कौमुदी झाली, ती समृद्ध सुरातून आली आणि आविष्कार झाली. ऍक्च्युली अतुलजींनी जी काव्य लिहिली आहेत ती मला तरी कळत नाहीत, खूप अवघड त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. येण्याची वाट घनाची चातक नेत्री काहुरलेली पानावरती थेंब दवाचा पानावरती थेंब
मधमाचा मातीच्या गंधाच्या राशीची ती येण्याची वाट मनाची, ती येण्याची वाट मनाची. सध्या जे नेटवरती चालू आहे गुगल अर्थ, यूट्यूब, ट्विटर, हे सगळे कुठेतरी गाण्यात बसवायला पाहिजे. तर कॉलेज गोईंग मुलगी ही तरुणाई कशी व्यक्त करायची ह्याच्यासाठी आम्ही बोलू नको माझ्याशी तू झूठ रे, माझ्या श्वासात वाजते तुझी फ्लूट रे. हे लिहिताना आम्हाला फारच मज्जा आली, कारण का आम्हाला एक असं टाइमपास गाणं लिहायचं होतं की जे लोकांना पटकन अपील होईल. आजकालचा ट्रेंड आहे की लोकांना सोपे शब्द आणि सोप्या चाली खूप आवडतात. FB, ट्विटर, गुगल, स्काईप सगळं सोड ग, रिक्वेस्ट सोडून मला डायरेक्ट भेट ग. ट्विटरवर फॉलो करतात, मग फेसबुकवर लाईक करतात फोटो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्या आधी लिहून काढल्या आणि मग त्या एकत्र करून फायनली ते गाणं झालं. आप पहचानते होंगे इनको, अमिताभ बच्चन के बाद यही. FB, ट्विटर, गुगल, स्काईप सगळं सोड ग, बोलू नको माझ्याशी तू. ह्याला बाहेर काढा. बोलू नको माझ्याशी तू झूठ रे, बोलू नको माझ्याशी तू झूठ रे. माझ्या श्वासात वाजते तुझी फ्लूट रे, माझ्या श्वासात वाजते तुझी फ्लूट रे. माझ्या सिस्टीमचा तू आहेस पासवर्ड रे, माझ्या सिस्टीमचा तू आहेस पासवर्ड रे. माझ्या रिक्वेस्टला तू जरा ऍक्सेप्ट कर रे, माझ्या रिक्वेस्टला तू जरा ऍक्सेप्ट कर रे. आपल्या स्टुडिओ मध्ये आपण आज मला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. बोलू नको माझ्याशी तू झूठ रे, बोलू नको माझ्याशी तू झूठ रे. माझ्या श्वासात वाजते तुझी फ्लूट रे, माझ्या श्वासात वाजते